तर पुढं प्रभुपाद सांगतायत, इसलिए हमें बहुत गंभीर रहना चाहिए. हम पुनर्जन्म के लिए प्रतीक्षा क्यों करें? किसी पवित्र कुल में, धनाढ्य कुल में या अन्य लोक में? यह मानव शरीर तुम्हें चरम सिद्धि दे सकता है, लेकिन हमें मन लगाकर उस सिद्धि के लिए प्रयत्न करना होगा. तर या ठिकाणी खूप महत्त्वाचं हे प्रभुपाद दिव्य ज्ञान देत आहेत की पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू या चक्रात का अडकायचं, जन्म मृत्यू जरा व्याधी त्रिवी ताप यात का अडकायचं आहे आणि योगी कुटुंबात किंवा यात का जायचं. कारण आपण डायरेक्ट या शरीरात, मनुष्य शरीरामध्ये भगवत धामात जाऊ शकतो. तर मग ह्या अन्य लोकात का जायचं, भगवत धामात का नाही जायचं? परम सिद्धि, चरम सिद्धि दे सकता है, लेकिन हमें मन लगाकर उस सिद्धि के लिए प्रयत्न करना होगा. तर आपल्याला ती सिद्धी प्राप्त करायची असेल तर मन लावून प्रयत्न केले पाहिजे. आणि शास्त्रामध्ये अशी काही उदाहरणं आहेत, जसं ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, ज्यांनी मन लावून भक्ती केली. अमरीश महाराज आहेत, कुंती महाराणी आहे, पांडव आहेत. त्यांनी मनापासून, हृदयापासून भक्ती केली तर त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. एक राजा होता, काय नाव त्याचं, तर देव असुर युद्धामध्ये त्यांनी देवतांच्या बाजूने युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये देवतांना विजयी करण्यामध्ये त्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. आणि शेवटी देवतांनी विचारलं की काय इच्छा आहे तुमची, ती इच्छा मी पूर्ण करतो. तर त्याने सांगितलं फक्त की माझा मृत्यू किती, माझं आयुष्य शिल्लक आहे ते मला जाणायचं आहे. तर इंद्रदेवांनी सांगितलं की काही एक घटका तुझी फक्त शिल्लक आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की मला ताबडतोब वृंदावनला घेऊन जावा स्पेशल विमानामध्ये, आणि तशी व्यवस्था करण्यात आली. आणि वृंदावनला जाऊन भगवंतांच्या चरणाच्या तिथं बसून त्यांनी भगवंताच्या रूपावर ध्यान केंद्रित केलं आणि भगवंताचं नामस्मरण करत करत देह सोडला. आणि त्यांना विष्णुदूत न्यायला आले आणि ते भगवत धामात परत गेले. तर यावरून आपण समजू शकतो की हे फक्त ज्ञानाने आपल्याला समजलं तर आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि हे खूप अवघड नाही. प्रभुपाद सांगतायत की ॲक्च्युली नरकात जाण्यासाठी खर्च आहे. नरकात जाण्यासाठी खर्च करावा लागेल. मांसाहार, नाशापान, व्यभिचार वगैरे याला सगळ्याला पैसे द्यावे लागतात, खर्च करावा लागतो. परंतु भगवत धामात जाण्यासाठी किंवा आनंदी बनण्यासाठी खर्च नाही आहे. तर काय आहे, फक्त हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. नामाचा आश्रय घ्या, आनंदी बना आणि भगवत धामात जा. हरे